नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजलेले आहेत 4:45 आणि आमची सकाळ 4:45 वाजताच होते, कारण का नेत्राची शाळा असते सकाळी. त्यामुळे उठून पटकन आवरायला घ्यावं लागतं. सोमवारची सकाळ म्हटलं का आणखीनच जास्ती गडबड. आणि मग आवरायला घेतलं, नेत्राचा छान डब्बा वगैरे बनवून घेतला. तिला उठवलं, तिचं आवरायला घेतलं, तिचं आवरून झालं. आणि मग आजच सगळ्या भाजी चपाती आज सर्वांची एकत्रच बनवून घेतली. कांद्याची पात आणि चपाती. मग नेत्राची तयारी झाली आणि मग ती निघाली शाळेत जायला. पण व्हॅनला उशीर होता म्हणून थोडंसं 5 मिनटं थांबून घेतलं. मग व्हॅनचा आवाज आला, नंतर मग ती निघाली शाळेत जायला. मग ती निघाल्यानंतर मी आवरायला घेतलं, घर आवरून घेतलं पटकन. आणि मग काय वाजले 8-9. मग काय पाहुणे यायचे होते, फोन आला. मग म्हटलं चला आता घाई गडबडीत मग पोरांना खायची होती खिचडी, खानदेशी खिचडी. छान 2-3 कांदे कापले आणि फोडणीला घातले मस्तपैकी तेल टाकून. त्याच्यातमध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी दिली आणि आलं लसूण थोडंसं कुटून टाकले. टमॅटो, 2 बटाटे, शेंगदाणे, कढीपत्ता असं छानपैकी. आणि आपला घरगुतीच मसाला आहे माझा आणि बेसिक मसालेच टाकलेले आहेत. हळद, मीठ, मिरची पावडर आणि माझा घरगुती मसाला असं वापरून छान अशी खानदेशी खिचडी बनवायची होती. बनवायला घेतली. आपण जी डाळ टाकायची आपल्याला मी माझी तुरीचीच डाळ वापरते. कोणी मुगाची डाळ जरी वापरली तरी चालेल. आणि छान खिचडी बनवून घेतली. खिचडी बनले, मग सगळे जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा चालू. जेवण मस्त पोटभर सगळे, कारण का सगळे घरीच होते आज. पोरं त्यांचे, माझे भाचे आल्यानंतर आमचे सगळे घरीच. आमचे दोघं पण नेत्रा शाळेतून जाऊन आले आणि रुद्र आज सुट्टी घेतली. आणि आज छान मजा, सगळे एकत्र जेवण वगैरे झालं आणि बसले गप्पा मारत. मग एक म्हणतं, त्यांना विचारलं काय रे आज काय जेवण केलं. एक म्हणते मेथीची भाजी, एक म्हणते कांद्याची पात, एक म्हणते मुगाची डाळ, एक म्हणते चपाती, एक म्हणते खिचडी आणि एक म्हणते भात, एक म्हणते लोणचं. असं चाललं आहे. कसा वाटला आमचा व्हिडिओ? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.